तर ही अशी अमेझिंग बॅग आम्हाला मिळाली आहे एअरपोर्टवरती. पण बॅग मिळताना त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये गुडीज वगैरे नाही आम्हाला मिळाले, कारण ते 1 आवरमध्येच संपले होते ॲज पर देम. तर याच्यात बघूया काय आहे ते. हे आहे बोर्डिंग पास असं लिहिलं, आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला काही डिस्काउंट्स मिळतील. जर तुम्ही थायलंडमध्ये आतमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या सिटीमध्ये जे काही पॅकेजेस वगैरे असतील तर त्याच्यावरती डिस्काउंट मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी स्कॅन केल्यानंतर मला असं काही तिथे ऑप्शन आलं नाही आहे. तर अजून दुसरं याच्यामध्ये काय आहे बघू. अमेझिंग थायलंड प्रॉस्पर प्रिव्हिलेजेस. तर थायलंडमध्ये काय काय गोष्टी तुम्ही करू शकता या गोष्टीचं एक जस्ट त्यांनी ब्रेकअप दिलेलं की हे बघा, मस्ट ट्राय मुई थाई, मस्ट टेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्ट करू शकता. पण इंडियनसाठी ही गोष्ट टेस्ट करणं थोडंसं अवघड आहे. देन हे वेगळ्या प्लेसेस आहेत तिथे व्हिजिट करू शकता. बेसिकली थोडं त्यांनी याच्यावरती इथे काय काय स्पॉट आहे ते कव्हर केले आहे. हे लकी गिफ्ट कलेक्शन. हा QR कोड स्कॅन करून बघू काय येते का ते, त्याच्यानंतर मी सांगेल की एक्झॅक्टली हे नक्की आहे तरी काय. पण मी त्याच्याशी थोडंसं बोलली की मला गुडीज पण हवी आहे, त्याच्यामध्ये मे बी काही चॉकलेट्स किंवा काही थोडंसं गिफ्ट असेल. पण एवढं तर आत्ता मिळालं आहे, विच आय डोंट थिंक दॅट इट इज वर्थ.